आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांची वारी दिल्लीच्या दारी अशी हाक देण्यात आली आहे। या आंदोलनाच्या नियोजनासाठी डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ही घोषणा करण्यात आली। 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व भूमिपुत्रांच्या सहकार्याने हे आंदोलन केले जाणार आहे। ज्याप्रमाणे पायी दिंडी घेऊन विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला जातात, त्याचप्रमाणे दिबांची दिंडी घेऊन दिल्लीतील जंतर मंतरला साकडे घालायला नाही तर न्याय मागायला जात असून अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी चाललो आहे। भारतीय संविधान जिवंत आहे का याचा जाब विचारणार आहोत। बस, ट्रेन, विमानाने भूमिपुत्र दिल्लीत पोहोचणार असून 5 ऑगस्ट रोजी 2 किलोमीटर पायी दिंडी काढून जंतर मंतरला आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत ठाणे, रायगड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। दिल्लीतील आंदोलन हे ऐतिहासिक असणार आहे। आंदोलनात पारंपरिक पेहराव करून भूमिपुत्र सहभागी होणार असून सर्व पक्षीय नेत्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जगदीश गायकवाड यांनी केले आहे। तर 27 गाव संघर्ष समिती हे जरी नामधारी असलं तरी हे आंदोलन इथल्या भूमिपुत्रांचं आहे। येथील 5ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या कष्टाच्या पैशातून हे आंदोलन होणार असून दिबांचे नाव विमानतळाला लागावे यासाठी केंद्र सरकारला साकडे घालण्यासाठी न्याय हक्कासाठी सर्वांना आवाज दिला आहे। सर्व भूमिपुत्रांचा आवाज दिल्लीत पोहोचवण्याचं काम या आंदोलनातून होणार आहे। त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी समितीचे उपाध्यक्ष सुमित वझे यांनी यावेळी केली। सांगू इच्छितो का 27 गाव संघर्ष समिती हे फक्त नाम जरी असलं तरी पण हे आंदोलन आहे हे भूमिपुत्रांचं आहे। आणि इथे प्रत्येक भूमिपुत्र, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आगरी, कोळी, कराडी, भंडारी, जो काही इथला सागरी जिल्ह्यातला समाज आहे, जो काही एक सामान्य शेतकरी आहे, जो कोणी इथला रहिवासी, मूळ रहिवासी, हा त्याच्या कष्टाच्या पैशातून हा आंदोलन उभा करणार आहे। आणि सर्व भूमिपुत्र संघटना 5ही जिल्ह्यातनं यासाठी सहकारीच आहेत। आणि याकरिता आम्ही ही दिबांचं नाव या विमानतळाला लागावं यासाठी केंद्र सरकारला एक साकडं घालण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आम्ही हा सर्वांना आवाज दिलेला आहे। आणि सर्व भूमिपुत्रांनी कोणत्याही नेता असो, कोणताही पक्ष असो, कोणाचाही नेतृत्व न करता इथला स्थानिक भूमिपुत्र स्वतःचं नेतृत्व करून हा आवाज, दिबांचा हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आंदोलनातनं करणार आहे। माझी परत सरकारला देखील अजूनही विनंती आहे का बघा, आम्ही जर तिथे येतोय तर आम्हाला आंदोलन न करता आम्हाला तिथे दिबांचं नाव लागून जल्लोष करायला जास्त आवडेल। तर सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावरती सकारात्मक विचार करून दिबांचं नाव त्या विमानतळाला द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो। आणि नसेल तर मग आंदोलनाची तयारी ही आम्ही केलेली आहे। आणि बोलायला ये तो बस झाकी है, दिल्ली अभी बाकी है। बघा, इतर राष्ट्रात आणि प्रामुख्याने भारताच्या राजधानीमध्ये हा आंदोलन असल्यामुळे तिथे कायद्याचे काही बंधन असतात। हा जो आंदोलन आहे हा पूर्णपणे कायद्याला धरून सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन, पोलिसांची परवानग्या घेऊन आपण करत आहे। या आंदोलनासाठी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, परंतु तिथल्या जे प्रशासन आहे त्यांनी जी नियमावली दिलेली आहे का फक्त 500 जणांनाच या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय इतकं, तर आम्ही 500 जणांचीच आम्ही प्लॅनिंग केलेली आहे। परंतु जर असंच प्रतिसाद वाढला तर आम्ही नक्कीच तिथल्या प्रशासनाला विनंती करू तर हा आकडा 500चा कुठेतरी 1000वर तुम्ही न्या आणि लोकभावना ही तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला आंदोलन करू द्या। खरं तर मुळात आग्र्याचा बच्चा दिल का सच्चा अशी जी आमची पूर्वीची म्हण होती, तर या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने या आंदोलनाची ललकारी दिलेली आहे। भूमिपुत्रांची वारी दिल्लीच्या दारी आणि हे सगळे प्रकल्पग्रस्त, जसे आम्ही रायगड, ठाण्याचा मोठा भाग इथून पायी दिंडी घेऊन विठ्ठलाचा साकडे घालायला जातात, तसेच आम्ही इथून दिबांची दिंडी घेऊन आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर चाललेलो आहे। साकडे घालायला चाललो नाही, तिथे न्याय मागायला चाललेलो आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी चाललेलो आहे। भारतीय संविधान जिवंत आहे का मारण्याचा प्रयत्न आहे
हे विचारण्याचं जा विचारण्यासाठी ही सगळी दिबाची लेकरं चाललेली आहेत. आणि या आंदोलनाची जय्यत तयारी करण्याचं जे धाडस त्या 27 गाव संघर्ष सर्वपक्ष संघर्ष समितीच्या या युवकांनी जी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे, खरं तर एकदम सिस्टमॅटिक आंदोलन आहे. आम्ही या ठिकाणी बसमध्ये ज्याला ट्रेनमध्ये जायचं त्यांनी ट्रेनमध्ये, ज्याला विमानात यायचं त्यांनी विमानामध्ये, पण 5 तारखेला सकाळी 9 वाजता जंतर मंतरच्या ठिकाणी 2 किलोमीटर आपण चालत जाणार आहोत. आणि या वारीची जी रूपरेषा आहे ही आपल्याला सगळ्यांना गावोगाव प्रत्येक मेंबरला त्याच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर येईल. ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नसेल त्यांनी फेसबुक पाहावं, त्यांच्यावर फेसबुक नाही त्यांनी इंस्टाग्रामवर बघावं, नाही तर गाव आमचे दौरे झालेले आहेत. आणि पुन्हा एक दौरा प्रत्येक गावात होणार आहे. हाजी मलंगचा परिसर आहे, 14 गाव आहे, तिकडे 27 गावाचा जो विषय आहे, पनवेल आहे, उरण आहे, नवी मुंबई आहे, आता राबाडा असेल, घनसुली असेल, दिघा असेल, दिवा असेल, नेरूळ असेल, म्हणजे ऐरोली तो जो पट्टा पूर्ण आहे त्या पट्ट्यात सुद्धा आम्ही अशाच पद्धतीची फिरण्याची तयारी करतो. विशेषतः मी पनवेल आणि उरणच्या भूमिपुत्रांना अंबल करतो, रिक्वेस्ट करणार आहे की आपण विमानात जायला पाहिजे. मी 100चं टार्गेट घेतलं, पण अधिक लोक वाढली पाहिजेत. 100 लोक, 200 लोक किंवा एक पूर्ण चार्टर्ड विमान बुक करून गेलं पाहिजे. आणि जे ते वारीत जातील त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या एकविरे आईची टोपी असेल. अशा प्रकारची आपली जी ताकद आहे, खरंच हे रायगड ठाण्याचे वाहक आलेत हे जंतर मंतरनी पाहिलं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला हा विषय होणार आहे, कारण हा आग्र्यांचा पहिला आंदोलन हा दिल्लीला होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेत, अनेक आंदोलन